एक शेजारी आमच्या जोडपं राहायला आलं महाराज. नवीन लग्न झालं होतं, 2-3 महिने झाले होते लग्नाला. संसार सुखाचा चालू होता. आता नवीन लग्न झालं म्हणजे काय, आता नवरदेव म्हणजे काय, चक्रीवर्ती, पृथ्वीचा राजा कोणी, चक्रवर्ती सम्राट. त्याच्यावर ताट असतो त्याचा. इकडून कूलर असतोय, इकडून दिवाणा असतोय, सोफ्यावर बसलेला असतोय, वरती फॅन चालू असतोय, समोर टीव्ही असतोय. आनंदी आनंद. सगळ्या गल्लीत त्याची चर्चा, त्या जोडप्याची. संसारात लय सुख आहे, संसारात लय सुख आहे. आमच्या घरापर्यंत ती बातमी आली महाराज. आमच्या मंडळी आल्या आमच्या जवळ. म्हणे का ऐकलं का? म्हणलं काय? ते आपल्या गल्लीत जोडपं आलंय म्हणे राहायला. म्हणलं हा मग? ते म्हणताय संसारात लय सुख आहे, संसारात लय सुख आहे. म्हणलं खरं काय? माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले म्हणून मला तर अजून काही सुख नाही दिसलं, लाभलं नाही. आता जोडपं म्हणताय. म्हणलं हा बोलव म्हणलं एक दिवस त्याला घरी चहा प्यायला. बोलवलं महाराज. दुसऱ्या दिवशी घरी आणला. आता माझ्या मंडळी सांगूच तर उशीर. बोलवलं घरी चहा प्यायला. चहा केला, थोडं फराळ केलं. त्यांना नवीन होतं, 2-4 महिने झाले होते लग्नाला. केलं त्यांना थोडं फार फराळ पाणी. गप्पा बिप्पा झाल्या. कसं काय करून हा खूप सुख आहे म्हणे, आनंदी आनंद आहे जीवनामध्ये, कशाची कमी नाहीये, सगळं सुखच सुख आहे म्हणे महाराज. म्हणलं हा मग आता सगळं झालं आणि निघाले. तर आता महिला मंडळी निघाली. म्हणलं नवीन नवरी म्हणलं आता नाव तर घ्यावंच लागेल. नाही महिला मंडळीला तेवढं जमतं, नाव घ्यावं लागेल म्हणे. वहिनी आता लग्न 3-4 महिने झाले, आता कुठं नाव? नाही नाही म्हणे घ्यावंच लागेल नाव. मग आता ती नवरी नाव घेऊ लागली. चांदीची सायकल, त्याला सोन्याच्या तारा. चांदीची सायकल महाराज, त्याला सोन्याच्या तारा. रामराव बसले सायकलवर आणि मामलेदार घालतोय वारा. किती सुख आहे संसारामध्ये महाराज. चांदीची सायकल आहे, सोन्याच्या तारा आहे, वारा घालावा मामलेदार आहे. किती सुख आहे संसारात. त्या नवरी तुला किती सुख वाटलं. असे बरेच काही दिवस निघून गेले. 5-25 वर्ष संसार केला. मुलं झाली, नातवंड झाली. मुलाचेही लग्न झाले, नातवंड झाले, संसार झाला. आणि आता ती नववधू जी होती ती आता 60-65 वर्षाची झाली बघा. 60-65 वर्षाची झाली आणि एका कार्यक्रमात जाण्याचा तिचा योग आला सत्यनारायण पूजेचा. आता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता सगळे त्या आजीबाई झाली होती ती नववधू. सगळ्यांची नजर आता एखादा प्रसिद्ध प्रकाश झोतातला माणसाकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्या आजीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. कार्यक्रम पार पडला, निघायच्या टायमाला सगळेजण आग्रह करू लागले. म्हणजे आजीबाई नाव घ्यावं लागेल तुम्हाला. आता ही आजीबाई जी होती ती नववधू होती. तरुणपणी फार सुंदर नाव घ्यायची. बाया महिला आग्रह करू लागल्या, आजीबाई तरुणपणी फार सुंदर नाव घ्यायचं, नाव घ्यावं लागेल तुम्हाला. आणि मग आता आजीबाई आग्रह खातर तोंडात दात नाही राहिलेले. आता पुढे म्हणे नाव, पण आग्रह खातर घेते म्हणे. आता आजीबाई नाव घेऊ लागली. आता तुमचे कानाचं जसे टाव करले तसे आमचेही टाव करले. आजी नाव घेऊ लागली. पडका पडका वाडा, त्याची मोठी मोठी लाकडं. पडका पडका वाडा, त्याची मोठी मोठी लाकडं. रामराव राहते थोरल्याकडे, मी राहते लागल्याकडे. सुख शोधता शोधता जीवन गेले वाया. सुख तर मिळालेच नाही, पण सुकून गेली काया. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे.